जय श्री कृष्ण गोपाल कृष्ण पुरुषोत्तम भगवान की जय लक्ष्मीनारायणाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास महात्म्य कथा अध्याय 23। पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 23। संभ्रमाचा जन्मोद्धार। द्विज शर्माच्या त्या दोन्ही मुलांची कर्मकहाणी ऐकून सर्व श्रोत्यांचे मन हेलावून गेले। सुत्यांनी एक बार आपली नजर त्या सर्वांवर टाकली. त्या प्रत्येक श्रोत्यांच्या डोळ्यात त्यांना एकच प्रश्न दिसत होता, तो म्हणजे द्विज शर्माचा पुत्र संभ्रम आणि कन्या सुलक्षणा यांचे पुढे काय झाले. त्या नजरेच्या प्रश्नाला उत्तर देत सूत सांगू लागले, श्रोते हो, आता ही कथा श्रवण करताना तुमची जशी भावविवश अवस्था झाली आहे ना, अगदी तशीच अवस्था लक्ष्मीदेवीची पण झाली. तिने तर नारायणांना प्रश्नही केला की प्रभू, मातेला जशी सर्व बालके ही समान असतात तसेच तुम्हालाही सर्वजण सारखेच ना, मग तुम्ही त्यात प्राक्तन का नाही बदलत. नाही देवी, विधी लिखित हे कुणालाच चुकत नाही. आपापल्या गतजन्माची पाप पुण्याच्या हिशोबाने ज्यांच्या त्या वाटेला जे जे दुःख सुख आले आहे ते प्रत्येक प्राण्याला हे भोगावेच लागते. पण जे माझं स्मरण करतात, मला शरण येतात, त्यांना ते दुःख क्लेश आणि यातना भोगण्यासाठी लागणारे ध्येय, धाडस, मनोबल आणि माझ्या कृपेचे पाठबळ मी देतो. प्रिये, द्विज शर्माच्या घरी आलेल्या त्या नारायण विप्रकुमाराच्या माध्यमातून मी त्या दोन्ही जीवांचा अंत्योद्धार हा करवलास. इकडे त्या दोन्ही बहीण भावापासून दूर गेलेला नारायण हा तीर्थयात्रा करीत फिरत होता, पण त्याचे मन मात्र अजूनही त्या दोघांच्या चिंतेने व्यथित होते. नारायणाने काही अभ्यास केला, साधना केली, ईश्वर साधना केली आणि सुमारे 12 वर्षानंतर तो त्याच गावात परत आला. त्याच घराच्या अंगणात उभे राहून त्याने द्विज शर्माच्या मुलाला हाक मारली, संभ्रमा, अरे बाहेर ये, मी आलोय. ती हाक ऐकली आणि संभ्रम बाहेर आला. तो अंगणात येऊन पाहतो तो काय, दारात एक संन्यासी उभा होता. संभ्रम पुढे होऊन तो त्या संन्याशाला नमस्कार करायला खाली वाकला. तो संन्याशाने संभ्रमाला मिठी मारत विचारले, अरे संभ्रमा, तू मला ओळखलं नाहीस का. अरे मी नारायण, तुमचा मानलेला भाऊ. ते शब्द ऐकले आणि दादा असं म्हणत भरल्या नेत्रांनी संभ्रम नारायणाच्या गळ्यात पडला. आसवांच्या प्रत्येक थेंबागणित त्याने आपली परिस्थिती, मातृपितृ योगाचे दुःख, एकुलत्या एक बहिणीचे परागंदा होणे, अनाथ पोरकेपणा हे सारे सांगितले. आपल्या मनातल्या आजवर कोंडलेल्या दुःखाला अश्रुपुराची वाट मोकळी करून तो मोकळा झाला. नारायणाने त्याला शांत केले. आपण सुलक्षणेचा शोध घेऊ असे वचन दिले. आता मी तुझ्याबरोबर आहे, चिंता करू नकोस असे म्हणून त्याला धीर दिला. ताक विकून जीवन जगणारा संभ्रम हा रात्री फक्त दूध आणि 2-4 फळे खाऊनच गुजराण करीत असे. त्याने तोच दुधाचा लोटा 4 फळे नारायणापुढे ठेवले. नारायण आणि संभ्रम यांनी त्याचे 2 वाटे केले आणि एका वेगळ्याच तृप्तीने त्यांची पोटे भरली. कधी नव्हे तो संभ्रम लवकर एका वेगळ्याच आधार आणि बंधू सहवासाने झोपी गेला. इकडे नारायणाला मात्र झोपी येईना. संभ्रम आपल्या प्राक्तनाप्रमाणे ताक विकायचा धंदा करून चरितार्थ चालवतो आहे. बहीण परागंदा झाली आहे म्हणजे ती पण कुठेतरी सटवाईच्या सांगण्याप्रमाणेच वर्तन करीत असणार. नारायणाची झोप त्या विधी लिखिताच्या प्रत्ययाचा विचार करीत असतानाच उडाली. तो विचार करू लागला की काय करावे. या दोघांचाही उद्धार करून आपण आपल्या उपकारकर्त्याच्या उपकाराची परतफेड कशी करावी. दुसऱ्या क्षणी नारायणाने मनोमन निश्चय केला की हर प्रयत्नाने आपण या दोन्ही जीवांचा उद्धार करायचा. तो मनोनिश्चित पक्का झाला आणि मग त्याला शांत झोप लागली. एक दिवस नारायण संभ्रमाला समजावेत म्हणाला, बाळा, आपल्या गतजन्मातल्या पाप पुण्याचा हिशोबानं आपल्या कर्माप्रमाणेच आपल्या या जन्मी सुख दुःख, मिलन वियोग, गरिबी श्रीमंती मिळत असते. तेव्हा मला आता असं वाटतं की तू हा असा ताकाचा व्यवसाय करून जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या आत्मकल्याणाचा काहीतरी विचार कर. बघ, मी सांगतो तसं कर, तुझं नक्कीच कल्याण होईल. नारायणाचे ते कळकळीचे शब्द ऐकले आणि संभ्रमाने त्याच क्षणी नारायणाच गुरु मानून त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्मोद्धार करून घेण्याचा निश्चय केला. पुढे लवकरच अधिक मास आला. तेव्हा नारायणाने संभ्रमास सांगितले, हे बघ, या अधिक महिन्यात प्रत्येकाने स्नान, दान आणि पुण्यकर्माच्या मोबदल्यात मानवाला फार मोठे पुण्य मिळते. तेव्हा मला असं वाटतं की तू या अधिकाच्या प्रारंभीच गोदानाचा संकल्प कर. काय गोदान? गोदान म्हणजे काय? दान.
गाय दान करायची असंच ना. इथे तर आता माझ्याकडे फक्त एकच गाय शिल्लक आहे. आता माझ्याकडे तर गाठीला पैसा अडका पण नाही. मग मी नवीन गाय विकत घेणार कशी आणि दान तरी कशी करणार? संभ्रमाने विचारले. संभ्रम, तू नवीन गाय विकत घेऊ शकत नाही हे खरं, पण आहे ती दुभती गाय दान देऊ शकतोस ना? नारायण म्हणाला. पण गुरुदेवा, आहे ती गाय दान दिल्यावर माझ्या उद्या ह्या दया ताकाचा धंदा बंद पडेल. मग मी पोटाला खाणार काय? तुला तरी काय देणार? संभ्रमाने विचारले. तेव्हा गुरु नारायण त्याला म्हणाले, संभ्रमा, त्याची चिंता तू त्या भगवान महाविष्णूंवर सोपव. पुरुषोत्तम भगवान हेच या अधिक मासातले विशेष उपास्य दैवत आहेत. देव दयाळू आहे, कृपाळू आहे आणि कनवाळू आहे. तर तुला निश्चितच उपाशी ठेवणार नाही. तू फक्त एवढं कर म्हणजे बघ काय घडतं ते. जशी आज्ञा असे म्हणत संभ्रमाने होकार दिला. पुढे लवकरच अधिकाचा महिना आला. पहिल्याच दिवशी संभ्रमाने नदीवर जाऊन स्नान केले. माता पिता आणि गुरु याचे स्मरण करून सूर्यनारायणला अर्घ्य दिले. घरी येऊन एकुलते एक जी दुभती गाय गोट्यात शिल्लक राहिली होती त्या गायीचे पूजन करून त्यांनी दारी आलेल्या एका ब्राह्मणाला ती गाय दान देऊन टाकली. गाय दान दिल्यावर ज्या ब्राह्मणाला ती गाय दान दिली त्याने प्रसन्न होऊन आशीर्वादासह काही 4-5 फळे संभ्रमाला प्रसाद म्हणून दिली. नेमकं त्याच दिवशी कृणाद एका सज्जन दंपतीने नारायणाला घरी बोलावून त्याला डाळ तांदळाचा शिदा दान म्हणून दिला होती. ती गाय दान दिल्याने आपोआपच ताकाच्या विक्रीचा धंदा बंद पडला. पण फळे आणि शिदा मिळाल्याने नारायण संभ्र यांच्या भोजनाचा प्रश्न मात्र आपोआप सुटला. सगळी चिंता तू भगवान नारायणावर सोडे ह्या गुरुवचनाची साक्ष संभ्रमाला मिळाली. त्याचा गुरुवचनाचा विश्वास थोडा जास्त घट्ट झाला. तिकडे नारद मुनींनी मात्र धावत जाऊन ब्रह्मदेवांना ही वार्ता दिली की त्यात कोणी संभ्रम नावाचा मनुष्य भूलोकी आपण त्याच्या भाळी लिहिलेले भाग्य बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्याने एकुलते एक गाय दान करून ताक विक्रीचा धंदा बंद केला आहे. दुसऱ्या दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ब्रह्मदेव 10 गायी घेऊन संभ्रमाकडे आले. एका गोदानाच्या मोबदल्यात त्याला 10 गायी देऊन गेले. उद्देश हा की विधी लिखित बदलू नये. पण संभ्रमाने त्या 10 गायी आपल्या गुरूंना दाखवून विचारले की काय करू? पुन्हा तोच सल्ला गोदान कर. संभ्रमाने त्या गायी ब्राह्मणांना दान दिल्या. आता ब्रह्मदेवाने आणखी एका रूपाने येऊन त्या 10 गायीच्या गोदान पुण्यामुळे संभ्रमाला 100 गायी दिल्या. त्याने गुरुवचनाचा आदर करत त्याही 100 गायी दान केल्या. अधिक महिन्यात एवढ्या गायी दान केल्याचे पुण्य संभ्रमाच्या पदरी पडत होते. तरी तिकडे हा मुलगा ताक विकून जीवन जगेल हे ब्रह्मदेवाचे बाकीत खोटे ठरू पाहत होते. संभ्रम दूध, दही, ताक याची विक्री याचा कसलाच विचार करत नव्हता. तो प्रसंगी फळे खाऊन किंवा अधिक मासात उपास करून दिनक्रमणा करत होता. ह्या ना त्या रूपाने एकाच्या 10च्या 100 आणि आता या 100ही गाय दान दिल्यावर ब्रह्मदेव आपले विधी लिखित खरे ठरवण्यासाठी 1000 गायी संभ्रमाला देण्यास तयार होतील हा गुरु नारायणाचा अंदाज खरा ठरला. अधिकस्य अधिकम फलम. न्यायाने हा संभ्रम जर ह्याही गायीचे दान करून बसला तर मात्र आपल्याला त्याला आणखी किती गायी द्याव्या लागतील. कारण आता संभ्रमाचे मन हे असक्त नव्हे तर निरासक्त विरक्त झाले आहे. त्याची निस्वार्थता निस्पृहता वाढली आहे. तो गुरु आज्ञेसाठी आता किती काहीही करेल. त्यापेक्षा या अधिक मास गोदान पुण्याचा भाग म्हणून जर आपण त्याला ब्रह्मलोकी आणून सुखी केले तर, असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने आपल्या दूतांना आज्ञा केली. संभ्रम आणि गुरु नारायण हे प्राप्त स्नान करीत असताना तिथे एक विमान आले. दूतांनी पुढे होऊन ब्रह्मदेवाचे आमंत्रण निवेदन केले. गोदानाच्या पुण्यसंचयाने तुम्हाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होत आहे. चला हे पहा, तुम्हाला न्यायला विमान आले आहे. संभ्रम बाळ तर या सर्व प्रकाराने आणखीनच चक्रवला. त्याला समजावीत गुरु नारायण म्हणाले, जा, तुझा असा उद्धार व्हावा हीच माझी इच्छा होती. गुरु नारायणाचे चरणवंदन करून मोठ्या कृतज्ञतेने आणि भरल्या नेत्रांनी संभ्रम विमानात जाऊन बसला. पाहता पाहता विमान आकाशमार्गाने वर गेले. कर्तव्यपूर्तीच्या आनंदाश्रू नारायणाच्या डोळ्यात उभे राहिले. आपल्या हातून आपल्यावर उपकार करणाऱ्या द्विज शर्माच्या एका संततीचा तरी उद्धार झाला याना नारायणाला आनंद गगनात मावेना. त्याने भगवान पुरुषोत्तमाचे मनोमन आभार मानले आणि प्रार्थना केली, प्रभू अशीच कृपा करा आणि आपले पतितोद्धारक हे नाव सार्थक करा. अध्याय 23 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. जय
श्रीकृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण.